तर बघा काय बातमी आहे. कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती घेऊया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना अथवा सेवानिवृत्तीच्या नंतर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन अनुदान ठरते. याकरता खालीलप्रमाणे वारसाचा क्रम ठरतो. प्राधान्यक्रम कर्मचाऱ्यांच्या पत्नी, पती, न्यायिक फारकत घेतलेले पत्नी, पती, वय वर्ष 21 पर्यंतची मुलं, वय वर्ष 24 पर्यंतची अवैध मुलं, दत्तक घेतलेले वरील मर्यादापर्यंतची मुले मुली, परंतु न्यायिक दत्तक विधान सेवानिवृत्तीपूर्वी होणं आवश्यक आहे. निवृत्तीनंतर विवाह केल्यास कुटुंब निवृत्ती वेतन. मुस्लिम धर्म व्यतिरिक्त अन्य धर्मीय सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रथम पत्नी ह्यात असताना दुसरं लग्न केल्यास ते दुसरं लग्न कायदेशीर वैध नाही. त्यामुळे दुसरी पत्नी कुटुंब निवृत्ती वेतनास अनुदायी ठरत नाही. त्यामुळे दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांना देखील कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळू शकत नाही. अचानकपणे बेपत्ता नाहीसा झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा अथवा निवृत्तीवेतन धारकांच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुदायी केला जातो, परंतु याकरता संबंधित प्रशासकीय विभाग, मंत्रालय यांची मंजुरी आवश्यक असते. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजत असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.